नमस्कार. ग्रामर डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक खास मिशन आहे. इंग्रजी वाक्यांमध्ये लपलेला कोड शोधून काढायचा आहे. अगदी प्रत्येक वाक्य एक छोटंसं रहस्य घेऊन येतं. कोणी काय केलं हेच ते रहस्य. आणि कधीकधी हे उत्तर शोधणं म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखं असतं. चला तर मग बघूया हे रहस्य उलगडतं तरी कसं. कोणत्याही तपासाला सुरुवात करण्याआधी आपल्याला मुख्य संशयितांना ओळखून घ्यावं लागेल. आणि ते आहेत कर्ता, क्रियापद आणि कर्म. बरं, आता हे बघा. वाक्य म्हणजे ना एका ट्रेनसारखं असतं. कर्ता असतो इंजिन, जो सगळी क्रिया सुरू करतो. क्रियापद म्हणजे मधले डब्बे, जे त्या क्रियेला पुढे घेऊन जातात. आणि कर्म म्हणजे तो शेवटचा डब्बा, ज्याच्यावर त्या क्रियेचा परिणाम होतो. मस्त आहे ना हे उदाहरण? तर कर्ता म्हणजे सब्जेक्ट, हाच आपला मेन सस्पेक्ट. सगळी ॲक्शन हाच तर सुरू करतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपला जो कर्ता आहे ना, म्हणजे करणारा, तो नेहमीच माणूस किंवा सजीवच असेल असं नाही, अजिबात नाही. कधीकधी तो चेंडूसारखी एखादी निर्जीव वस्तूसुद्धा असू शकते. विचार करा, चेंडूने खिडकी तोडली. इथे तोडण्याची कृती कोणी केली? चेंडूने. आणि मग येतं कर्म, म्हणजे ऑब्जेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म म्हणजे आपल्या घटनेचा बळी, म्हणजे ज्याच्यावर कर्त्याच्या ॲक्शनचा थेट परिणाम होतो. पण थांबा, इथे आपल्या तपासात एक महत्वाचा प्रश्न येतो. तो म्हणजे प्रत्येक गुन्ह्याला बळी असतोच का? म्हणजेच प्रत्येक वाक्यात कर्म हे असेलच असं गरजेचं आहे का? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात जावं लागेल. सकर्मक आणि अकर्मक क्रियापदं. हे बघा, इथे क्रियापदांचे दोन मुख्य प्रकार दिसतात. डावीकडचं जे आहे सकर्मक क्रियापद, ते एका अपूर्ण पझलसारखं आहे. त्याला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्म नावाचा तुकडा लागतो. त्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि उजवीकडे बघा, अकर्मक क्रियापद. हे एखाद्या पक्षासारखं स्वतंत्र आहे. त्याला कर्माची गरजच नसते. त्याचा अर्थ स्वतःच पूर्ण असतो. आता कोणतीही केस पटकन सोडवायची असेल तर प्रत्येक डिटेक्टिव्हकडे एक गुप्त युक्ती असते, बरोबर? तर ही आहे आपली खास ट्रिक. तर हीच आहे ती सिक्रेट डिटेक्टिव्ह ट्रिक. फक्त क्रियापदाला पकडायचं आणि त्याला 2 प्रश्न विचारायचे. काय आणि कोणाला? आणि जर जर या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना, तर समजून जा तुम्हाला तुमचं कर्म सापडलं. ही ट्रिक वापरायची कशी? एकदम सोपं आहे. स्टेप 1, वाक्यातलं क्रियापद शोधा. स्टेप 2, त्या क्रियापदाला काय किंवा कोणाला हा प्रश्न विचारा. स्टेप 3, जर उत्तर मिळालं तर ते क्रियापद झालं सकर्मक. आणि स्टेप 4, उत्तर मिळालंच नाही तर ते आहे अकर्मक. झालं. हा फ्लोचार्ट म्हणजे तुमचा गाईड आहे. बघा, क्रियापदाला प्रश्न विचारला, उत्तर मिळालं का? हो. मग पहिला मार्ग पकडा, म्हणजे वाक्यात कर्म आहे आणि क्रियापद सकर्मक आहे. उत्तर नाही मिळालं, मग दुसऱ्या मार्गाने जा, म्हणजे वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद अकर्मक आहे. किती सोपं आहे. चला, आता या दोघांमधला फरक अगदी स्पष्टपणे बघूया. सकर्मक क्रियापदाला कर्म लागतंच, त्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच ते काय किंवा कोणाला या प्रश्नाचं उत्तर देतं. याउलट अकर्मक क्रियापदाला कर्माची अजिबात गरज नसते. त्याचा अर्थ स्वतःच पूर्ण असतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सोप्या केसेस बघितल्या. पण आता वेळ आलीये थोडं अडव्हान्स लेवलला जायची, काही गुंतागुंतीच्या केसेस सोडवायची. काही क्रियापदना अगदी गिरगिटासारखी असतात. म्हणजे एका वाक्यात ती अकर्मक असतात, तो दुसऱ्या वाक्यात तीच क्रियापदं सकर्मक बनतात. जसं की बर्ड्स फ्लाय. इथे फ्लाय अकर्मक आहे. पण वी फ्लाय काइट्स मध्ये फ्लाय सकर्मक झालं, कारण त्याला काइट्स हे कर्म मिळालं. आता अजून एक मजेदार केस बघा. कधीकधी एकाच ॲक्शनचे 2 रिसिव्हर असतात, म्हणजे वाक्यात एक नाही तर 2 कर्म येतात. जसं की दे गेव्ह हिम अ बुक. इथे हिम आणि अ बुक ही दोन्ही कर्म आहेत. या 2 कर्मांपैकी प्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं? आपली जुनीच ट्रिक वापरायची. क्रियापदाला विचारायचं, काय? ग्रँडमदर टोल्ड अस अ स्टोरी या वाक्यात विचारा, टोल्ड व्हॉट? उत्तर मिळालं, अ स्टोरी. हे झालं आपलं प्रत्यक्ष कर्म, म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि मग अप्रत्यक्ष कर्म? त्यासाठी आपल्या ट्रिकचा दुसरा भाग वापरायचा. क्रियापदाला विचारायचं, कोणाला? त्याच वाक्यात विचारा, टोल्ड हुम? उत्तर मिळालं, अस. हे झालं आपलं अप्रत्यक्ष कर्म,
म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सोपं आहे ना? चला, आता आपलं ट्रेनिंग जवळजवळ पूर्ण झालंय. तुमच्या डिटेक्टिव्ह हँडबुकसाठी काही गोल्डन रूल्स बघूया. बरं, आता एक छोटीशी टेस्ट घेऊया. पहिलं वाक्य बघा, वी गॅस्प्ड. क्रियापद आहे गॅस्प्ड. त्याला विचारा गॅस्प्ड काय किंवा गॅस्प्ड कोणाला. काही उत्तर मिळते का? नाही. म्हणजे हे झालं अकर्मक. आता पुढचं वाक्य, शी ओपन्ड द डोअर. ओपन काय? द डोअर. उत्तर मिळालं म्हणजे हे झालं सकर्मक. आता बाकीची उदाहरणं तुम्ही मनातल्या मनात सोडवून बघा. तर हे आहे ते सुवर्ण नियम. कर्ता म्हणजे कृती करणारा, कर्म म्हणजे ज्याच्यावर कृती घडते, सकर्मक क्रियापदाला कर्म लागतं आणि अकर्मक क्रियापदाला नाही. हे 4 नियम म्हणजे तुमच्या प्रत्येक तपासाचा पाया आहे. हे पक्क लक्षात ठेवा. अभिनंदन डिटेक्टिव्ह, तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालंय आणि आता वेळ आहे तुमच्या पहिल्या ऑफिशियल असाइनमेंटची. तुमचं मिशन अगदी सोपं आहे. कोणतंही इंग्रजी पुस्तक किंवा वर्तमानपत्र घ्या, त्यातलं एक वाक्य निवडा आणि त्याचा तपास सुरू करा. त्यातला कर्ता, क्रियापद आणि कर्म शोधा. आणि क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक हे ठरवा. कारण जितका जास्त सराव कराल तितकी भाषेवरची पकड मजबूत होईल. आणि अशाच ग्रामरच्या इंटरेस्टिंग मोहिमांसाठी नक्कीच लाईक करा आणि सरस्वती स्कूलच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन केससोबत.